ही कॉन्फरन्स अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड एडटेक स्टार्टअप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित करत आहोत। या कॉन्फरन्समध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर प्रकाशनामधले मान्यवर, प्रकाशन संस्थातील मान्यवर, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली व्यक्तिमत्व एकाच मंचावर या निमित्ताने येत आहेत। सखोल चर्चा होऊन भविष्यामध्ये शिक्षणाचे कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होतील या सर्व घटकांची चर्चा या कॉन्फरन्सच्या निमित्तानं होणार आहे। लाईफ इज ऑल अबाउट सॅटिस्फॅक्शन हे ब्रीद वाक्य घेऊन नव्याने सुरू झालेली आमची स्टार्टअप कंपनी क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड ही एज्युकेशन अँड बियॉन्ड एज्युटेक या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। भारतामधील पहिलीच नाविन्यपूर्ण संकल्पना असणारी कॉन्फरन्स एज्युकॉनटेक 25, ज्यामध्ये एज्युकेशन, कॉन्टेंट, टेक्नॉलॉजी, AI इंटिग्रेशन अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज याची सखोल चर्चा होणार आहे। ही कॉन्फरन्स अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड एडटेक स्टार्टअप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित करत आहोत। मुळातच अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांना कशा पद्धतीने दिशा देता येईल आणि महाराष्ट्रातील आणि देशातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्वदूर आणि अत्यंत स्वस्तामध्ये कसं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील या विचारांमधून या संकल्पनेचा उदय झाला आणि एज्युकॉनटेक 25 या संकल्पनेची या कॉन्फरन्सची निर्मिती झाली। या कॉन्फरन्समध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर प्रकाशनामधले मान्यवर, प्रकाशन संस्थातील मान्यवर, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली व्यक्तिमत्व एकाच मंचावर या निमित्ताने येत आहेत। या कॉन्फरन्सच्यामध्ये एज्युकेशन, त्याचबरोबर एज्युकेशनचा कॉन्टेंट, त्याचबरोबर आत्ता अद्ययावत टेक्नॉलॉजी, AI यांची इंटिग्रेशनची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याचा शिक्षण क्षेत्रावर कसा परिणाम होणार आहे आणि एकंदर चांगल्या पद्धतीचे बेनिफिट विद्यार्थी पालकांना कसे होऊ शकतात, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील घटकांनाही त्याचा कसा चांगला उपयोग होऊ शकतो आणि नवीन प्रकारच्या कशा बिझनेस अपॉर्च्युनिटी तयार होतील याची चर्चा होऊन त्याचा एक सकारात्मक परिणाम सर्वदूर आपल्याला पाहायला मिळेल। या कॉन्फरन्समध्ये अत्यंत नावाजलेली व्यक्तिमत्व जसेच माननीय अच्युत गोडबोले, त्याचबरोबर माननीय नरेंद्र फिरोदिया जे एक सोशल एंटरप्रेन्योर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर भगवान गवई जे UAE बेस्ड एक बिझनेसमॅन आहेत, त्याचबरोबर इकॉनॉमिक्सचं महाराष्ट्रात गाजलेलं पुस्तक लिहिलेले किरण देसले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्किल डिपार्टमेंटचे कॉर्डिनेटर आणि प्रोफेसर डॉक्टर रवी आहुजा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व MKCLचे फाउंडर मेंटॉर माननीय विवेक सामंत हेही या कॉन्फरन्सला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर माननीय डॉक्टर राजेंद्र सिंहजी चेअरमन प्रियदर्शनी स्कूल ग्रुप हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। याचबरोबर इतरही खूप सगळे मान्यवर आहेत। सखोल चर्चा होऊन भविष्यामध्ये शिक्षणाचे कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होतील या सर्व घटकांची चर्चा या कॉन्फरन्सच्या निमित्तानं होणार आहे। ही कॉन्फरन्स शिक्षण क्षेत्रातील विविध घटक म्हणजे शाळा, कोचिंग क्लासेस, त्याचबरोबर कॉलेजेस, त्या संबंधित शिक्षक, या त्याचबरोबर प्रकाशन संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित काम करणाऱ्या टेक्नॉलॉजीमधल्या कंपन्या यांच्यासाठी आयोजित केलेली आहे। प्रथमच हे सर्व शिक्षण क्षेत्रातील घटक एकाच मंचावर एकत्र येत आहेत आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती आणि भविष्यातल्या बदलांचा वेध घेऊन एक चांगल्या पद्धतीने एक सुरुवात करतील। निश्चितच या कॉन्फरन्समधून असे काही निष्कर्ष निघतील की शिक्षण क्षेत्राच्या लॉंग टर्म बदलांचा वेध घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज, कोलॅबरेटिव्ह बिझनेस मॉडेल याची चर्चा या निमित्तानं घडेल आणि सर्व संबंधित घटकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशा प्रकारची कॉन्फरन्स या ठिकाणी आहेत। आतापर्यंत या कॉन्फरन्सला खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहात, त्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभार मानतो। अजूनही या कॉन्फरन्सच्या निमित्ताने आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये जे विविध प्रकारच्या लोकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या परीने काम केलेलं आहे, समाजासाठी आपल्या परीने काम केलेलं आहे, अशा काही मोजक्या मंडळींचा आम्ही अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने ॲप्रिसिएशन ऑफ टोकन म्हणून त्यांचा छोटासा सत्कार समारंभही आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या कॉन्फरन्सच्या निमित्तानं आम्ही करत आहोत।
तर शिक्षण क्षेत्रातील सर्व मंडळींनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल, त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित राहणाऱ्या सर्व आमचे गेस्ट स्पीकर यांचे आम्ही आभार मानतो. आणि निश्चितच ही कॉन्फरन्स सक्सेसफुल होऊन महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शिक्षणाची दिशा बदलून समाजातील विद्यार्थ्यांना क्वालिटीचं चांगल्या प्रकारचं शिक्षण पोहोचवण्यासाठी मदतगार ठरेल एवढी आशा व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.